नमस्कार. हॅलो सिंधुदुर्गमध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सध्या इलेक्शनचे दिवस आहेत, पण इलेक्शनमधला प्रचार किंवा सभा किंवा जे काही आपण मीडियामध्ये त्या उमेदवारांचा जो काही भाषणं किंवा ह्या सगळ्या गोष्टी बघतो, तर त्याच्यामागं किती त्यांचं परिश्रम असतं, त्यांचं किती नियोजन असतं, या सगळ्याची माहिती घेण्यासाठी आपण एका उमेदवारासोबत एक दिवस असा एक नवीन उपक्रम, नवीन संकल्पना आपण आपल्यासाठी खास घेऊन येतो आहे. आणि आज आपण या संकल्पनेअंतर्गत, या नवीन शो अंतर्गत आज आपण आलो आहोत विक्रांत सावंत यांच्या घरी, की जे माझगाव जिल्हा परिषद गटातले महायुतीचे उमेदवार आहेत. आज त्यांच्यासोबत आपण दिवसभर थांबणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की कशा पद्धतीनं ते या संपूर्ण प्रचाराचं नियोजन करतात, कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांशी संवाद साधतात, त्यांचा एकूण दिनक्रम कसा असतो आणि कशा पद्धतीनं ते आपला दिवस सकाळी सुरुवात करून संध्याकाळी संपवतात, रात्री संपवतात. इथंपर्यंतचा सगळा प्रवास आपण जाणून घेणार आहोत. तर चला आपण त्यांच्या नाश्त्यापासून सुरुवात करूया. सततच्या पदयात्रा आणि सततची धावपळ यामुळं तब्येत काहीशी नरम आहे. त्यामुळं आज त्यांनी नाश्ता स्किप केलेला आहे आणि ते आता प्रचाराला निघालेले आहेत. आज उटवणे या भागामध्ये त्यांचा प्रचार दौरा आहे. तर आपण थेट आता उटवणेला जाऊ. उटवणे गावामध्ये विक्रांतभाई आता पोचलेले आहेत आणि इथं आपण बघतोय की मागे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमलेले आहेत आणि या कार्यकर्त्यांना स्वतः ते स्वागत करत आहेत, बोलवत आहेत, प्रत्येकाची विचारपूस करत आहेत आणि अशा पद्धतीने आता इथे ग्रामस्थ सगळे जमलेले आहेत. इथून पुढे त्यांची पूर्ण चर्चा होईल. प्रचारासंदर्भातले काय काय प्रश्न आहेत, कशा पद्धतीने प्रचार करायचा या संदर्भात स्वतः विक्रांतभाई या सगळ्या कार्यकर्त्यांना संबोधित करत आहेत. आपण बघतो की विक्रांतभाई आता उठवण्यात बसले आहेत आणि कार्यकर्त्यांसमवेत नाश्ता करत आहेत. मगाशीच आपण घरामध्ये त्यांना विचारलं होतं की तुम्ही नाश्ता काय करणार, पण त्यांनी घरामधला नाश्ता स्किप केला आणि इथं कार्यकर्त्यांसमवेत नाश्ता करण्याचं त्यांनी हा पर्याय स्वीकारला आहे. साहेब नमस्कार. सर्वप्रथम आपल्याला माझगाव जिल्हा परिषद मध्ये आपल्याला वेलकम. सर्वात पहिला इंग्लिश मध्ये एक फ्रेज आहे सर, पीपल हू ईट टुगेदर स्टे टुगेदर. माणसं जी एकत्र जेवतात, खातात, ते एकत्र राहतात. आणि आज माझगावला माझ्या घरापासून 20 किलोमीटर दूर या सगळ्यांमध्ये असं नाश्ता करणं, सगळ्यांमध्ये बसून जेवणं हे खूप मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी, साहेबांसाठी ठेवून. कारण कुठेतरी जाऊन ही माणसं सगळी प्रेमाने जोडलेली आहेत आणि ही आपापल्या स्वइच्छेने बाहेर आलेली माणसं आहेत. ही कुठची माझगावची आमची 10-15 माणसं आहेत, बाकी सगळी माणसं इकडची लोकल आहेत. हे महत्व सर्वात जास्त आहे, हे महत्व सर्वात जास्त आहे. आणि हे पहा ना, म्हणजे त्यांना काही तुमचा कॅमेरा चालू आहे काय फरक पडत नाही, तुम्ही खाल्लं की नाही याचा विचार करणारी माणसं आहेत. बाकी गेल्या कित्येक निवडणुका आपण पाहिल्या असतील, विकासभाई असतील किंवा भाईसाहेब असतील, तर एकूणच तुम्ही जेव्हापासून या गावामध्ये प्रवेश केलाय तेव्हापासून असं तुमच्या चेहऱ्यावरून वाटतं की खूप जुने नातेसंबंध या भूमीचे आहेत, आपले या उठवणे गावाचे आहेत. तर काय आठवणी? रेश्माताई इथे प्राधान्याने एवढं काम केलेलं आहे की आम्हाला आज दरवाज्यावर जाताना सगळ्यांना त्यांची आठवण, त्यांच्या कामाची आठवणी 100% त्यांच्या कामाची पोचपावती आम्हाला मिळते. कारण 1992 पासून ते इथे जिल्हा परिषद सदस्य आहेत. इतकी वर्ष राहिल्यानंतर समजा काम झाली नसती तर आम्हाला लोकांनी उभं नाही केलं असतं. पण जितकं मतदान आहे त्याच्या सध्या 2% लोक इथेच तुम्हाला दिसत आहेत, ह्याच्यावरच आमची जीत आहे.
त्याच्यावर आज दिवसभरात प्रचाराचा कसं स्वरूप राहणार आहे? आज आपण उठवण्या गावातून सुरुवात करतो. बर. पंचायत समितीच्या गावकर मॅडम इकडे आहेत. 100% तुम्हाला खुश आहे. आज आम्ही उठवण्याचा प्रत्येक उमरा पडला जितकं होऊ शकतो. आम्ही माझगाव 3 दिवसात कव्हर केलं, जे कधी 5-6 दिवसात कव्हर होतं. पण वेड्यासारखं चालणं, प्रत्येकाच्या दारावर पोहोचणं. आणि आमच्या प्रचारात जेव्हा आम्ही एखाद्या घरात असतो तेव्हा त्या घराच्या 200 मीटर इकडे आणि 200 मीटर इथे अशी आमची 40-50 लोक उभी असतात, गावभर पसरलेली असतात. त्यामुळे हा ओल्डस्कूल प्रचार आहे. हा 21व्या शतकाचा प्रचार आहे, जिथे उत्स्फूर्तपणे दोन्ही पक्षाची माणसं एकत्र आली आहेत. रेश्माताई आहेत, अशोक दळवी साहेब आहेत, हे नेतृत्व एकत्र आलंय दोन्ही पक्षाचं, आणि त्याची ही प्रचिती, ही लोकांचं प्रेम आहे, त्याची प्रचिती आहे. छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांना नमस्कार. तुम्ही सगळे इथे आलात आजच्या दिवशी, त्यामुळे खूप खूप धन्यवाद. आज आपण ओटवण्यात आपला प्रचार सुरू करणार आहोत. आपण दोन्ही देवस्थानाला नारळ ठेवलेले आहेत, मेन गावालाही नारळ ठेवलेला आपण त्या दिवशीच मेन देवळात. त्यामुळे आज आपण सगळे एकत्रितपणे इथे जमलेला, त्यासाठी सगळ्यांना धन्यवाद. आज दुपारचं जेवण सुद्धा आपलं सगळे एकत्र आहोत, आपण छान गप्पा मारू आणि आज तुमचा दिवस हा सहल असल्यासारखा वाटू दे, एवढीच माझी इच्छा आहे. वाटेत कोणाला तहान लागली तर पाणी उपलब्ध आहे, सगळ्यांनी सांगा. त्याच्याशिवाय कोणाला बरं वाटत नसेल तर थैत बसाव गा, आमका सांगत बसू नका. अतिशय लहान लहान वाड्या वस्त्या, अतिशय लहान रस्ते, पण तरी सुद्धा प्रत्येक घरामध्ये प्रचारासाठी विक्रांत भाई जात आहेत, लोकांशी चर्चा करत आहेत, लोकांना आवाहन करत आहेत मतदान करण्याचं. त्याचबरोबर आपण आता पाहिलं की या प्रचारादरम्यान कुणाला काही तहान लागली, भूक लागली किंवा काही तब्येतीचा त्रास जाणवू लागला तर त्याचंही त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्या लोकांना आवाहन केलेलं आहे की असं काही झालं तर लगेच मला तुम्ही हे करा, आपण सगळी ती व्यवस्था केलेली आहे. इतकी कार्यकर्त्यांची काळजी घेणारा आणि ग्रामस्थांना अगदी घर टू घर प्रचारासाठी भेट देणारा असा कार्यकर्ता विक्रांत भाई आपल्यासोबत आज आपण दिवसभर त्यांच्यासोबत हे सगळं त्यांचा जो प्रचाराचा जो माहोल आहे तो सगळं अनुभवणार आहोत. आता जवळजवळ 11:30 वाजत आले आहेत. 11:30 म्हणजे ऊन डोक्यावर आलेलं आहे आणि अशा परिस्थितीत सुद्धा त्यांचा प्रचार अजूनही त्याच गतीने, त्याच उत्साहाने, कार्यकर्त्यांचा उत्साह आपण बघितलात की अतिशय उत्साहाने कार्यकर्ते या सगळ्या संपूर्ण प्रचारामध्ये सामील झालेले दिसत आहेत. आणि याला कारणीभूत आहे ते विक्रांत भाईसारखं एक उत्साहाचं, सळसळतं उत्साहाचं प्रतीक असलेलं व्यक्तिमत्व. ओटवणे गावामध्ये सध्या विक्रांत सावंत यांचा प्रचार दौरा सुरू आहे. घरोघरी ते भेट देत आहेत आणि त्यांच्या या प्रचार दौऱ्यामध्ये मोठ्या संख्येने युवक कार्यकर्ते दिसत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत कशा पद्धतीने इथे निवडणुकीचा माहोल आहे. आता तुम्ही बघताय एवढे लोक आहेत, महायुतीचा विजय हा पक्का आहे आणि विक्रांतजी सावंत हे खरंच चांगले नेते आहेत. त्याच्यामुळे पूर्ण महायुती आणि आपली उत्कर्ष गावकर ही पण चांगल्या प्रकारे काम करणार. कारण गेल्या आधी 5 वर्ष ती सरपंच होते आणि विक्रांत सावंत सुद्धा पहिल्यापासून राजकारणातले महत्त्वाचे नेते आहेत. कारण त्यांना याचा वारसाच लागलेला आहे आपल्या राजकारणाचा.
त्याच्यामुळे 100% आपल्या दोन्ही सीट आणि ते बिर्जे साहेब सुद्धा त्या पंचायत समितीला उभे आहेत, तिन्ही सीट 100% येणार याची पूर्ण खात्री आहे एवढं महाल बघून. भरपूर मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे आणि जवळजवळ पूर्ण गावाचं एक मत झालेलं आहे की ह्या 3 उमेदवारांना निवडून द्यायचंच आहे. आणि तुम्ही बघताय माहोल मागे उभा आहे, खूप मोठ्या प्रमाणात असा प्रतिसाद मिळणार आहे आणि 100% यशस्वी होणार आहे तिथे. खरं तर महायुतीचे हे दोन्ही उमेदवार आहेत आणि महत्वाचा म्हणजे चेहरा कोण असतोय आणि आपल्यासमोर जो चेहरा आहे तो सन्माननीय विक्रांतजी सावंत, ज्यांचं शैक्षणिक कार्य एक त्यांच्या आजोबांपासून वडिलांनंतर आता मुलापर्यंत तर शैक्षणिक कार्य त्यांचं बघितलं आणि प्रत्येकाशी युवापर्यंत टच हा जबरदस्त त्यांचा टच आहे आणि भविष्यात युवांना समोर घेऊन पुढे घेऊन जाणारे नेतृत्व आहे. त्याचमुळे ही जी गर्दी दिसते ती युवांची गर्दी त्यांच्या जो असलेला आत्मविश्वास आहे पुढे घेऊन युवांना चालण्याचा, तो एकमेव आत्मविश्वास मला येणाऱ्या भविष्य काळात जे माझगाव जिल्हा परिषद मतदारसंघ आहे तो विकासागणिक दिसेल. आणि निश्चित आहे माझगाव जिल्हा परिषदमध्ये विक्रांतजी सावंत, त्यानंतर चराटे पंचायत समितीमध्ये उत्कर्षा गावकर आणि माझगावमध्ये सन्माननीय सचिन बिर्जे, ही तिन्ही सीट आरामात 100% येणार. कारण ह्या सर्वांची साथ महायुतीला आहे आणि महायुती दोन्ही सीट विजयी होतील. आता बघितलं आम्ही 8 दिवस फिरतोय, प्रचंड प्रतिसाद विक्रांत सावंत आणि दोन्ही उमेदवारांना आहे. त्यामुळे हे कोतोला गावात आज प्रचाराची सुरुवात झाली आहे. एवढी गर्दी बघून त्यांचा विजय म्हणजे जास्तीत जास्त येईल ही मला खात्री आहे. त्यामुळे तिन्ही उमेदवार विजयी होतील यात मात्र शंका नाही. आपण या ठिकाणी बघतोय तिन्ही उमेदवार आमचे वेल एज्युकेटेड आहेत आणि काम करणारे आहेत, त्यामुळे विजय हा नक्कीच आहे, यात शंका नाही. फक्त लीड किती मिळणार आहे आम्ही फक्त बघतोय आणि तरी सुद्धा कुठची लढाई जरी आम्हाला सोपी वाटली तरी लढाई आम्ही सोपी मानणार नाही, गाफील राहणार नाही. त्यामुळे आम्ही जास्तीत जास्त लीड घेण्याचा प्रयत्न करू. आणि खरं तर या भागातील तिन्ही उमेदवार सचिन बिर्जे असतील, उत्कर्ष गावकर किंवा आमचे विक्रांत सावंत असेल, तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. आणि खरं तर आमचं भाग्य आहे की विक्रांत सावंत साहेबांसारख्या एवढ्या मोठ्या व्यक्तीला या मतदारसंघातून आम्हाला मत देता येतं, हे खरं तर या सर्व मतदारांचं भाग्य आहे. सर्वांना शुभेच्छा देतो आणि असंच आम्ही हे करत राहणार, प्रचारात सहकार्य करत राहणार आणि आमची तिन्ही सीट मोठ्या मताधिक्याने निवडून येण्यासाठी प्रयत्न करणार. आपले जिल्हा परिषद माझगाव जिल्हा परिषद ते उमेदवार सन्माननीय विक्रांतजी सावंत साहेब, त्याचबरोबर माझगाव पंचायत समितीचे उमेदवार आहेत ते सचिन बिर्जे आहेत. तसेच आमचे चराटा पंचायत समितीचे उमेदवार आहेत त्या सौ उत्कर्षा मॅडम आहेत. 100% विजय आपलाच आहे आणि हा विजय हा नुसता विजय नसून तो संपूर्ण मला वाटतं सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं मताधिक्य देऊन आम्ही त्यांना पूर्ण विजय मिळवून देणार आहे एवढं सांगतो. आपण आता कार्यकर्त्यांसोबत आहोत. सकाळपासून विक्रांतभाईंनी इथले घर ना घर पिंजून काढलेलं आहे, प्रचाराची सुरुवात केलेली आहे. पण इतकं करत असताना, तब्येत ठीक नसताना सुद्धा पाण्याचा थेंब सुद्धा सकाळपासून त्याने घेतलेला नाहीये. अशा परिस्थितीत ही एनर्जी त्यांच्याकडे येते कुठून? ही एनर्जी या सगळ्यांमुळे आहे, ही ऊर्जा या सगळ्यांमुळे आहे. तुम्ही बघू शकता 150 लोक तरी आपल्या सोबत आहेत आणि 150 लोक हे आम्ही फक्त प्रचाराला फिरतोय. त्यामुळे नमस्कार. त्यामुळे खूप जास्त हे वातावरण महायुतीचं आणि बीजेपीचं आणि शिवसेनेचं इथे दिसतंय. गावकर मॅडमांचा पाठिंबा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय आणि दोन्ही पक्षाची जसं वेलकम लोक करतायत ते सुद्धा आपल्याला दिसते. सर, मी 2 मिनिटापूर्वी काही युवकांशी बोललो. इथे युवक मोठ्या संख्येने आहेत आपल्या ह्या प्रचाराच्या ह्याच्यामध्ये. तर त्यांचं सुद्धा काही लोकांचं असं म्हणणं आहे की आमच्याकडे आता फक्त निकाल ठरलेला आहे, फक्त मताधिक्य किती इतकाच फक्त विषय आहे. हो कुठे ना इथूनच ना चला. हो, राईट नाव असं चित्र आहे. मी जसं तुम्हाला सांगितलं आम्ही ओल्ड स्कूल पॉलिटिक्सच्या हिशोबाने चाललोय. आम्ही डोर टू डोर चाललोय जेणेकरून ग्राउंड झिरो पर्यंत आपण सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतो. हे एक ब्रीद वाक्य आम्ही सगळ्यांनी धरलेलं आहे आणि यासाठी आम्ही प्रत्येक ठिकाणी डोर टू डोर जाणार हा निर्धार आम्ही सगळ्यांनी केलेला आहे. ज्या पद्धतीने आपण मगाशी बघितलं की युवकांची मोठी संख्या विक्रांतभाईंच्या प्रचार रॅलीमध्ये आहे, महायुतीच्या प्रचार रॅलीमध्ये आहे, त्याच पद्धतीनं अगदी आपल्या वयाचा विचार न करता अनेक ज्येष्ठ नागरिक, वयोवृद्ध महिला या प्रचारामध्ये सहभागी झालेल्या आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत.
आता इतक्या म्हणजे ह्या उन्हामध्ये आपण प्रचार करत आहात, नेमकं काय भावनेनं प्रचार करत आहात? आमच्या उमेदवाराला निवडून देण्यासाठी बरं. आमचा प्रतिसाद चांगला आहे. आमच्या उमेदवाराला निवडून द्या, एवढीच माझी विनंती आहे. आम्ही आज महायुती बरोबर आमचा प्रचार करत आहोत. विक्रांत सावंत आणि उत्कर्षा गावकर. आज त्यांच्यासोबत आज प्रतिसाद भरपूर चा आहे. त्याच्यामुळे आम्ही एक आशा निर्माण करतो की हे दोन्ही पक्ष निवडून येतील यांची खात्री आहे आम्हाला. माजगावमधनं आलेले आहात विक्रांत साहेब सोबत आणि आमचे गावकर मॅडम आणि विक्रांत साहेब यांची सीट नक्कीच विजयी होतील ह्या, आणि त्या इराद्यानेच आम्ही त्यांना एक पाठिंबा देण्यासाठी इथे माजगाववरनं आलो आहे. धन्यवाद. विक्रांत सावंत आमचे भाऊ आहे, त्याच्यासाठी आम्ही प्रचार करत इथे ओटवण्याला आलो आहोत. ते जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत आणि विक्रांत सावंत आणि गावकर मॅडम या नक्कीच विजयी होणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. सर, आता सध्या आमच्या वटोण्या गावामध्ये जास्त प्रमाणात आमचे नारायण गावकर आणि गुंडी जाधव गेली 25-30 वर्ष वटोण्या गावाचे युवक क्रिकेट स्पर्धा, बचत गट किंवा अन्य नाटकासंदर्भात आज बऱ्याच कार्यक्रम आता आमचे गावकर साहेब करत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्या वटोण्या गावामध्ये चांगल्या प्रकारे उत्सुकता वातावरण आहे. आज बचत गट किंवा युवक आज आघाडीवर आहेत. आज संपूर्ण लोक आज उमेश गावकरच्या माध्यमामध्ये कामं झालेली आहेत. आज गावकर सरपंच आहेत, ते आमच्या वटोण्या गावामध्ये काम करत आहेत. आज आमचे विक्रांत सारखे माणूस विकास भाईंच्या माध्यमाने वटोण्या गावात चांगली प्रकारे आज गोष्ट आहे आणि वटोण्या गावात चांगल्या प्रकारे संजय भाईची पकड असल्यामुळे हा लोकांचा जनसोबर आहे आणि त्याचे कट्टक समर्थक नारायण गावकर हे संजीव परब सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख असल्यामुळे ह्या पंचक्रोशीमध्ये त्यांचं वचक आल्यामुळे ही भरघोस सीट विक्रम भाईंची आणि गावकर मॅडमची भरघोस मताने सीट निवडून येईल एवढी शक्यता करतो. धन्यवाद. उठवण्या गावातनं महायुतीचे तीनही उमेदवार अगदी लीड येणार याच्यात कुठली शंका नाही आणि ही सगळी किमया ह्या महायुतीची होणार. ओटवणे गावामध्ये आज मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र आलेले आहेत आणि प्रचार सुरू आहे महायुतीचा. तीनही उमेदवारांचं अतिशय चांगल्या पद्धतीनं स्वागत ग्रामस्थ करतायत आणि या सगळ्या प्रचाराच्या माहोलमध्ये नाश्ता म्हणा, जेवण म्हणा, या दोन्ही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. कार्यकर्त्यांना एनर्जी असेल तर ते कार्यकर्ते आणखीन चांगल्या पद्धतीनं प्रचार करू शकतात. तर ही नाश्त्याची जेवणाची जबाबदारी ज्यांच्यावर आहे ते प्रमोद गावकर साहेब आमच्यासोबत आहेत. अतिशय फेमस केटरर्स आहेत आणि त्यांच्या हाताला जी चव आहे, इथल्या सुगंध जो पसरला या एरियामध्ये, त्याच्यावरूनच ती आपल्याला समजून येते. तर आज साहेब कशा पद्धतीनं या कार्यकर्त्यांच्या सगळ्या जेवणाचा बेत सुरू आहे आणि कशा पद्धतीनं तुमची तयारी सुरू आहे, काय काय मेनू आहेत, ही सगळी माहिती आम्हाला तुमच्याकडनं हवी आहे. आज आम्ही उमेदवारांसाठी म्हणजे सगळ्या लोकांसाठी सकाळी पावभाजीचा नाश्ता केला, चहा होती, नाश्ता. माझ्या ग्रुपने सगळ्यांनी याची तयारी आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून तयारी करून आम्ही 10 वाजेपर्यंत त्यांना दिलं. मग आता सगळ्यांसाठी आम्ही जेवण एक ठेवलं आहे. मग त्यामध्ये आम्ही आज चिकन जेवण ठेवलेलं आहे. बरं, त्याची आमची तयारी आमच्या ग्रुपने केलेली आहे आणि त्याची सुरुवात आम्ही इथे केली आहे. बघा, इथे आम्ही या रूम मध्ये कापून चिरून घेतलो. त्याच्यानंतर हा आमचा किचन आहे, तिथे आम्ही इथे खोबरं वगैरे लावणं वगैरे तिथे काम केलं. तिथे थोडंफार आमचं साहित्य आहे आणि तिथे आमची सगळी तयारी चालू झालेली आहे. बघा, इथे व्हेज साठी भाजी बनवलेली आहे. तिथे राईस साठी पाणी, तिथे राईस लावून ठेवलेला आहे, मीठ मसाला. आणि हा सगळा आमचा ग्रुप आहे आणि आम्हाला मदत करते. खास बरोबर आमची पूजा हे पण मला सहकार्य करत असते प्रत्येक गोष्टीमध्ये. ती बाजूला जेवण करण्यासाठी असते. साधारण किती लोकांचं? साधारणतः आम्ही 200 लोकांचे ते जेवण करतो. दिवसभर उन्हामध्ये प्रचार केल्यानंतर, डोर टू डोर गेल्यानंतर, मतदारांना आवाहन केल्यानंतर अचानक या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणे आले होते. त्यांचा कॉल आल्यानंतर ते धावत पळ जाऊन त्यांना भेट देऊन परत एकदा पुन्हा
ओटवणेमध्ये कार्यकर्त्यांना जॉईन झालेले आहेत आणि आता कार्यकर्त्यांसमवेत त्यांचं जेवण सुरू आहे. सर, या जेवणाचा काय आनंद असतो एकत्रित कार्यकर्त्यांसमवेत? परिवारासोबत जेवण्याचा जो आनंद असतो तोच आनंद या जेवणात आहे. तसं 150 लोक जेवली त्याचं पुण्य खूप वेगळं आहे. साधारणपणे सकाळपासून जो काही आपला प्रचार दौरा झाला त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपल्याला अनुभव आले, कशा पद्धतीने लोकांचे अनुभव आले? सर्वात महत्वाचं आम्ही जे डोर टू डोर ठरवलेलं आहे त्याप्रमाणे डोर टू डोर जाणं, प्रत्येक उमऱ्यावर हात मारणं आणि समोरच्या माणसाला दिसून येणं की हे जे हातात पत्रक ठेवताय तो हा समोर माणूस आहे. त्याच्याने एक विश्वासाचं नातं निर्माण होतं. ते नातं निर्माण करायचं काम आमच्या ज्येष्ठांच्या मार्गदर्शन नेहमी करतो. अजून एक फार महत्त्वाचा प्रश्न, जेणेकरून आपण जे मोदी साहेबांचं जे तत्व आहे स्थानिकांना प्राधान्य देणं, तर अशाच पद्धतीनं अनेकदा आम्ही बघतो की राजकीय नेते बाहेरून काहीतरी पार्सल मागवतात किंवा हे करतात, पण इथे स्थानिक लोकांनाच तुम्ही ह्या सगळ्या जबाबदारी सोपवलेली आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी पार पाडलेली आहे. हे जे तुम्ही मिरॅकल घडवून आणलं कशा पद्धतीने? आपल्या कोकणाची टेस्ट जाईल तिथे सुगरण आपली सगळी लोक आहेत आणि खरोखरच त्यांच्या हातची टेस्ट मिळणं हे खूप गरजेचं असतं. आणि आम्ही जे आमची लोक जी आलेली आहेत बाहेर सुद्धा त्यांना सुद्धा एक वेगळं काहीतरी मिळतं इथे. त्यामुळे जिथे जाऊ आम्ही तिकडचं जेवण हे असतं. इनफॅक्ट आमचे भाई आताच म्हणत होते की उद्याच्या जेवणाचं काय, ही आताच्या जेवणाच्या वेळेला डिस्कशन होतात. ही वस्तू परिस्थिती आहे. त्यामुळे एक परिवारासारखा आम्ही चालतो एवढं 100%. अच्छा, म्हणजे इलेक्शन म्हणून असं काही ताणतणाव किंवा हे असं नाही, एकदम हसत खेळत हलकं फुलकं अशा वातावरणात आपण या सगळ्या गोष्टी बिलकुल करतोय. आम्ही जिथे आपण आता बसलोय तो आमच्या गावकर साहेबांचा बालेकिल्ला आहे. इथे आम्हाला कसलं टेन्शन नाही. आमच्या ओटवण्याची सून ही आमची कॅन्डिडेट आहे, चराठ्याची मुलगी पण आहे. त्यामुळे त्यांच्या एरियात आल्यानंतर आमच्या बॉसचं चालतं, पण इथे काही टेन्शन नाही. साधारणपणे जनरली तुम्ही जेव्हा जेवण घेता दुपारी तेव्हा काय प्रेफर करता म्हणजे लंचसाठी? वार असतात त्यानुसार आपण प्रेफर करतो. अच्छा, आमच्या गावात सोमवार खूप पाळला जातो, देवाचा वार. पण जेव्हा वार नसतात रविवार, आणि आज जसं रविवार आहे चिकन खायचा टाइम आहे, मग आम्ही मागे पुढे बघतो, मग खातो आम्ही मनापासून. दमायला होतं प्रत्येक घरात जाऊन, प्रत्येक स्त्री चालते बरोबर, प्रत्येक लहान मूल आमचं चालत सोबत आणि तुमच्या समोर आम्ही राऊंड अबाउट 11:15 निघालो आणि मला वाटतं आता या सगळ्यांनी 2 वाजता विराम दिला. तुम्ही गेलात तरी प्रचार चालू होता? तरी 3.25 तास कंटिन्यू प्रचार झाल्यानंतर आता जेवण सगळे परत. आता यानंतरचं काय प्लॅनिंग असणार? सेम तुमच्यानंतर आम्ही पुढचं बूथ घेणार आणि त्या हिशोबाने तिथेच आणणार. सूर्याचा शेवटचा किरण मावळेपर्यंत आमचा हा पूर्ण विजय रथ इथे ओटवण्याच्या या धर्तीवर आपल्या पायाची धूळ तोडणं. येस. सावंतवाडी तालुक्याच्या राजकारणाचा प्रदीर्घ आणि अतिशय बारकाईनं अभ्यास असलेले काही मोठे नेते या प्रचारादरम्यान आज ओटवण्यामध्ये आहेत. आणखीन काही ठिकाणी ते जात आहेत आणि या सगळ्या प्रचार प्रक्रियेमध्ये त्यांचा सगळ्यात मोठा सहभाग आहे. आज ओटवण्यामध्ये विक्रांतजी सावंत यांचा प्रचार करण्यासाठी अशोकजी इकडे आलेले आहेत. अशोकजी दिवसभर आज त्यांच्या सोबत आहेत. काय सांगाल, कशा पद्धतीनं माहोल आहे आणि कशा पद्धतीनं लोकांचा हे मिळतो, प्रतिसाद मिळतोय? नमस्कार. एकंदरीत पाहिल्यानंतर गेले आम्ही 8 ते 10 दिवस फिरतो या ठिकाणी. संपूर्ण या आमच्या तालुक्यामध्ये प्रतिसाद चांगला आहे आणि महायुतीच्या माध्यमातून ज्या प्रत्येक विभागात पाहिल्यानंतर जिल्हा परिषदच्या 9 आमच्या या विभागाच्या जागा आहेत, एक बिनविरोध आली आहे महायुतीची जागा आणि याचा बिनविरोधचा सुद्धा प्रतिसाद म्हणजे त्याचं वातावरणच आहे, जो टेम्पो आहे तो संपूर्ण 8 ठिकाणी चाललेला आहे. व्यवस्थितपणे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात फिरतायत, दारोदारी प्रत्येकाच्या गाठीभेटी घेत आहेत आणि एवढा प्रतिसाद आहे की 8 ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य आमचे महायुतीच्या आघाडीवर राहणार आहेत, निश्चित निवडून येणार. आणि नंतर 9-18 जे पंचायत समिती सदस्य आहेत ते पण चांगल्या पद्धतीने काम करतायत. दोन्ही पक्षामध्ये
समन्वय साधण्यात आलेला आहे. मी काल रात्री ओठवण्यामध्ये आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये बीजेपीचे कार्यकर्ते आणि आमच्या शिवसेना पक्षाचे सर्व कार्यकर्ते एकत्रितपणे त्यांची चर्चा करण्यात आली. त्या चर्चेमधून आज आपण मोल बघितलं की एवढ्या मोठ्या प्रचंड जे कार्यकर्ते सहभागी झालेले आहेत आणि हेच ह्या कार्यकर्त्याच्या सहभागातूनच निश्चित या विभागाचा ज्या उमेदवार आहेत जिल्हा परिषद सदस्य म्हणून या ठिकाणी विक्रांतभाई सावंत आहेत. पंचायत समितीमध्ये आमच्या शिवसेना शिंदे गटाच्या उत्कर्ष गावकर आहेत आणि दोन्ही सदस्य ह्या विभागामध्ये मोठ्या प्रमाणात आघाडी मिळणार आहेत. त्याचबरोबर ह्या माझगाव जिल्हा परिषदमध्ये एकूण 6 गाव येत आहेत सर आणि त्या 6 गावातले 6ही सरपंच हे आमच्या पक्षाचे महाविकास आघाडीचे सरपंच आहेत. त्यांचाही या गावामध्ये जो सर्वांगीण विकास केला आम्ही दोन्ही पक्षाच्या वतीने त्याचा निश्चित फायदा या निवडणुकीत होणार आहे. साधारणपणे या ओटवणी परिसरामध्ये कुठल्या कुठल्या समस्या आता या पुढच्या काळामध्ये जे येणारे आपले हे आहेत जिल्हा परिषद सदस्य म्हणा किंवा पंचायत समिती सदस्य अजूनही कुठल्या आहेत? अजून अनेक समस्या आहेत. या ठिकाणी सह्याद्री महामार्ग जवळच गेलेला आहे. तो बांद्यापासून तो अगदी कोल्हापूरपर्यंत जातोय आणि निश्चित ह्या इथल्या परिसरामध्ये पलीकडचा सरमळे गाव असू दे इकडचं ओटवणे गाव असू आणि त्या रस्त्याच्या दोन्ही बाजूला जे गाव आहेत बांद्यापासून ते अगदी दाणोलीपर्यंत हे विकसित होण्यासाठी त्या निश्चित त्या रस्त्याचा फायदा या ठिकाणी होणार आहे. बाजारपेठा नवीन या ठिकाणी उत्पन्न होणार आहेत आणि ह्या उत्पन्नामधून इथल्या लोकांचा जो इथला व्यवसाय आहे भाजीचा व्यवसाय वेगवेगळी पिकं या ठिकाणी घेतली जातात उन्हाळी पिकं आणि ह्याला मार्केट हा रस्ता झाल्यामुळे निश्चित मार्केट जवळ होणार आहे. जसं ही लोक सगळी बाजार जो आहे भाजीपाला जो असो आता उन्हाळीचा भाजीपाला संपूर्ण सावंतवाडी शहरामध्ये जातोय आणि हायवे झाल्यामुळे त्यांना एकदम जवळून ह्या इथल्याना जो स्थानिक जो शेतकरी आहे त्याला एक उपजीविकेचं साधन या ठिकाणी आणखी जास्तीत जास्त निर्माण होणार आहे. जिथे गोव्यापर्यंत त्यांचा माल जाऊ शकतो याचं उदाहरण सांगायचं सर आपल्याला तर आपलं विलवड्यासारखा गाव घ्या की त्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात उन्हाळी शेती केली जाते. मग ते वाली असू दे दोडकी असू दे वांगी टेम्पो माल हा गोव्यामध्ये जातो केळी जातो. याच्या साईडला नदीच्या बाजूला आपण बघितले की मोठ्या प्रमाणात वेफर्सच्या केळीचं मोठ्या प्रमाणात केळीने उत्पन्न केलंय त्याचाही ह्या शेतकऱ्याला फायदा आहे. त्याने जरी केलं असेल तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांना होतोय कारण त्यांच्या जमिनी आहे त्यांना त्या ठिकाणी रोजगार मिळतोय. हे एक साधन सुद्धा मोठं या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. आज आपण बघितलं की जी प्रचाराच्या पूर्ण आपल्या फेरीमध्ये जे लोक सहभागी झाले होते इथले त्याच्यामध्ये युवक होते त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक होते महिलांचे प्रमाण मोठं आहे. हे सगळी मोठ एकूण बांधून आणण्यासाठी म्हणजे कशा पद्धतीनं कुणी कशा पद्धतीने काम केलं. आम्ही म्हणूनच पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळी निवडणुकीचं आपल्याला माहिती आहे आज उद्या होत असतं आणि निवडणुका जाहीर झाल्यानंतर आम्ही दोन्ही पक्षांची मग भाजप असेल शिवसेना असेल अजित पवार गट असेल RPI असेल ह्या सगळ्या लोकांचे जे वरिष्ठ पद मी जिल्हा प्रमुख होतो आणि ह्या भागामधून मी अनेक वेळा निवडणुका लढलो. ज्यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा अस्तित्वात आला आणि त्यानंतर 1992 मध्ये पहिली जिल्हा परिषद निवडणूक झाली आणि त्या निवडणुकीमध्ये मी पहिला माझगाव जिल्हा परिषद मधून विक्रांत सावंतांचे वडील विकास सावंत हे जिल्हा परिषदला उभे मी पंचायत आम्ही दोघंही 92 मध्ये निवडून आलो. तिथपासून नंतर मला पक्षाने 6 वेळा तिकीट केलं 2 वेळा अपवाद सोडला तर 4 वेळा मी ह्या विभागातून निवडून पंचायत समितीचा सभापती आणि सभागृहामध्ये लोकोपयोगी असे नवीन वेगवेगळ्या योजना आणि जिल्हा परिषद मध्ये सभापती असल्यामुळे संपूर्ण ह्या परिसराचा तालुक्याचा सर्वांगीण विकासासाठी दोन्ही सभागृहामध्ये आवाज उठवण्याचं काम आम्ही महायुतीच्या माध्यमातून केलं. आपण विकासबाईंचा उल्लेख केला त्यांच्या सोबत तुम्ही निवडणूक लढवली आहे. एकूण त्यांच्या प्रचाराची पद्धत कशी होती जशी आता आहे तशीच आहे का आणखीन काही वेगळ्या पद्धती? त्यावेळी कसं होतं तो त्यावेळीचा वेगळा जरा माहोल होता. आम्ही प्रत्येक जण ज्या भागामध्ये निवडणुका लढवत होतो आणि त्या भागामध्ये फिरत असताना लोकांचा हा प्रतिसाद होताच पण प्रत्येक वाडीवर जाऊन त्या लोकांना एकत्रित करून त्या ठिकाणी खळा बैठक घेत होतो आणि त्या बैठकीमधून त्या ठिकाणी जे या प्रत्येक विभागातले जे जाणकार मानतोय तरुण वर्ग महिला वर्ग हा उत्स्फूर्त आणि त्या ठिकाणचा तिथला एक प्रमुख एका सांगितलं उद्या असं केलं पाहिजे आणि त्या शब्दाला येत होतं. आणि आताच जरा थोडासा नवीन पद्धतीनुसार निवडणुका चालल्यात आपल्याला माहिती आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे ती.
साधारणपणे जो आता आपण आज जो कार्यक्रम करतोय तो अ, उमेदवारासमवेत एक दिवस म्हणजे उमेदवार सकाळी उठल्यापासून कशा पद्धतीनं रात्री झोपेपर्यंत आपल्या मतदारांच्या संपर्कात असतो. त्या पद्धतीने विकासबाईंचं नियोजन कसं असायचं? त्यावेळी कसं व्हायचं की आम्ही त्यावेळी गाडी किंवा रिक्षा होती, त्यावेळी आता एवढा लवाजमा होत नव्हता, वाहनही मोठ्या प्रमाणात वापरली जात नव्हती. आचारसंहितेचा जरी भाग असला तरी आम्ही त्या ठिकाणी प्रत्येक गावागावात जात होतो, त्या त्या ठिकाणी गाठी घेत होतो. आता जो प्रकार आहे तो आम्ही प्रत्येक डोर टू डोर जातोयच. प्रत्येक ठिकाणी पत्रकं पोहोचली जात आहेत, प्रत्येक ठिकाणी छोट्या छोट्या कॉर्नर सुद्धा सभा त्यावेळी घेतल्या जात होत्या. आता आता ती पद्धत झाली आणि सर्व मतदार इतका न्यास झालेला आहे की त्याला कोणत्या प्रचाराचे माध्यम सांगण्यापेक्षा त्यांचं म्हणणं असतं की विकासाचा मुद्दा आणि तोच अजेंडा घेऊन आम्ही ह्या संपूर्ण विभागामध्ये विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहोत. तुम्ही गेली कित्येक वर्ष राजकारणात आहात. त्याच्यामध्ये जशा ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये आघाड्या होत आहेत, युती होते, महायुती जशी झाली तशी महाविकास आघाडी झाली आणि त्यानंतरही काही पक्ष सत्तेसाठी एकत्र येऊन सत्ता स्थापन करताना दिसत आहेत. तर हे या प्रकाराला जनतेमध्ये कितपत आता किंमत दिली जाते किंवा स्थान दिलं जातं? पूर्वीचा काळ असा होता की त्यावेळी ते एकत्र केलं होतं, त्यामुळे कोणत्या प्रकारे मतभेद होत नव्हते. आता दिवसेंदिवस मतप्रवाह प्रत्येकाचे वेगवेगळे गेलेत. बघितले कालही महाराष्ट्रामध्ये ज्या आमच्या युतीतल्याच अजितदादांच्या नंतर त्यांच्या पत्नीना उपमुख्यमंत्री केलं, एक भूषणावह आहे, चांगला निर्णय घेतलेला आहे. तरी पण कसं होतंय की आपण बघितलंय की टीव्हीच्या माध्यमातून लोकांमध्ये जो थोडासा संकुचितपणा निर्माण झाले की हे असं होता कामा नये, झालं पाहिजे होतं. एका बाजूनी दुसरी भूमिका होती लोकांची की ते झालं ते बरं झालं. अशा प्रकारच्या भूमिका त्यावेळी नव्हत्या आणि त्यावेळीचं महत्वाचं होतं की एखादं कोणी सांगितलं गावाने किंवा सरपंच असलं की हे अशा पद्धतीने आपण आखणी केली पाहिजे. ती पद्धत आज थोडीशी बदल झालेली आहे. त्याचं कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? म्हणजे त्याचं सोशल कारण मीडिया हे एक असू शकतं की जेणेकरून प्रत्येकाला व्यक्त होण्यासाठी एक व्यासपीठ बरोबर. मुक्त मिळालेलं आहे. सोशल मीडियासारखं तुमचं जर असं आहे की तुम्ही लोकांपर्यंत पोहोचताय, सर्वसामान्यपर्यंत लोकांना पोहोचल्यामुळेच लोकांना आता झालंय की दिवसेंदिवस हा जो बदल होत चाललाय, लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वेगळ्या झाल्या. आज सांगतोय मी इथे आहे, उद्या दुसरा सांगतोय मी उद्या तिथे आहे, परवा तिथे. म्हणजे असं जे मनामधले जे लोकांमधले ज्या भावना आहेत त्या ओळखणं सुद्धा आजची परिस्थिती कठीण आहे. अशा परिस्थितीमध्ये एक भूमिकेशी विचाराशी प्रामाणिक राहणारं घराणं म्हणून आपण ह्यांच्याकडे बघतो. हो. आज जे आपले उमेदवार आहेत विक्रांतजी सावंत, तर नव्या पिढीचा एक शिलेदार म्हणून आज त्यांच्याकडे तुम्ही कसं बघताय? आता आम्ही तर पूर्वी आम्ही अनेक निवडणुका झाल्या. आता सुद्धा लोक बघण्याचा आणि सर्वसामान्य लोकांचा त्यांच्याकडे दृष्टी, हा तरुण आहे, अभ्यासू आहे, त्यांना पाठीमागे बॅकग्राऊंड आहे, राजकीय पाठबळ होतं, त्याच्या पाठीमागे तो इतिहास आहे आणि तेच बाळकडू घेऊन विक्रांत भाई ह्या उमेदवारीसाठी उतरलेले आहेत. आणि मग संपूर्ण आमच्या गावामध्ये एकमुखी ठराव गेला. संपूर्ण गाव जमला, सगळ्या स्तरावरचे लोक एकत्र आलेत. आमच्या गावामध्ये बहुजन म्हणजे मराठा समाजापेक्षा इतर समाज सुद्धा आहे, ख्रिश्चन समाज मोठ्या प्रमाणात आहे. तेही सुद्धा लोक एकत्र येऊन की गावचा आपला एक प्रतिनिधी नेतृत्व करतोय आणि जिल्ह्यामध्ये नेतृत्व करणार आणि एकमुखी त्यांनी पाठिंबा देण्याचं जे काम केलं, हाच त्याच्यात विक्रांत भाईंचा विजय हा निश्चित झालेला आहे. साधारण निवडणुकीचं चित्र, निकालाचं चित्र काय असेल असं तुम्हाला वाटतं? मी आपल्याला निश्चित खात्रीपूर्वक सांगतो की मी पंचायत समिती स्तरावर आणि जिल्हा परिषद स्तरावर काम केलेलं आहे आज अनेक वर्ष. 92 सालापासून मी निवडणुका लढवतोय. फक्त 2च ठिकाणी अपवाद झाला. पण आता यावेळी 50 जिल्हा परिषदच्या जागा आहेत आणि 100 पंचायत समिती जागा आहेत संपूर्ण जिल्ह्यामध्ये, 8ही तालुक्यामध्ये. निश्चित आपल्याला खात्रीपूर्वक सांगतो की 50ही जागा ह्या जिल्हा परिषदमध्ये महायुतीच्या येणार आहेत. आपल्याला माहिती आहे की परत 7 जागांचं त्यामुळे बिनविरोध झालेले आहेत आणि 17 जागा ह्या पंचायत समिती झाल्या. तोच वातावरण आणि तेच पुढे ते वातावरण जे संपूर्ण जिल्ह्यामध्ये आहे ते जिल्ह्यामध्ये संपूर्ण आता वारं तसं आलेलं आहे. आणि मी आपल्या खात्रीपूर्वक सांगतो की जिल्हा परिषदमध्ये पूर्ण बहुमत, 100% बहुमत, जवळजवळ 50 जागाच्या 50 जागा महायुतीच्या निवडून येणार आहेत. आणि त्यामध्ये ज्या 8 पंचायत समिती आहेत त्या ठिकाणी 100 पंचायत ऐकून 8 तालुक्यामध्ये 100 प्रतिनिधी या ठिकाणी येणार आहेत. अपवाद एखादा तरी कोणती पंचायत समिती
किंवा इंडिपेंडंट आलात तर, पण त्या ठिकाणी कुठेही दिसत नाही. अशा प्रकारे महायुतीची या ठिकाणी मोठी आहे. या ठिकाणचे असलेले पालकमंत्री असू दे, आमचे दोन्ही आमदार असू दे शिवसेना पक्षाचे, यांनी संपूर्ण जिल्ह्यामध्ये केलेलं विकास कामाची कामं, खासदार नारायण राणे साहेब असतील, रवींद्र चव्हाण असतील, उदय सामंत असतील, कारण ते पूर्वी पालकमंत्री होते, त्यांनी सुद्धा या जिल्ह्यामध्ये खूप मोठी कामं अशी विकास कामाची केली आणि निश्चित संपूर्ण जिल्ह्यामध्ये त्याचा ह्या महायुतीला फायदा होईल आणि ह्या जिल्हा परिषद मध्ये महायुतीचाच झेंडा लागणार, हे अगदी मी आपल्याला खात्रीपूर्वक सांगतोय. आपण पाहताय की सकाळपासून हे जे कार्यकर्ते आहेत ते घरोघरी जात आहेत, प्रचार करतायत, प्रचार करून दमलेले आहेत. त्यानंतर दुपारचं जेवण झाल्यानंतर काही कार्यकर्ते गप्पामध्ये रमलेले आहेत, काही जण विश्रांती घेत आहेत, तर काहींची अजूनही जेवणं सुरू आहेत. जे अन्य जबाबदाऱ्यांमध्ये होते, अन्य काही कामांमध्ये होते, त्या लोकांची अजूनही जेवणं सुरू आहेत. आणि त्याच पद्धतीनं आता थोडंसं ऊन खाली झालं की प्रचाराचा जो दुसरा टप्पा आहे संध्याकाळचा, त्या टप्प्याला सुरुवात होईल. साधारणपणे पुन्हा एकदा सकाळपासून जसं ज्या पद्धतीनं प्रचार सुरू झाला त्याच पद्धतीनं दुपारी संध्याकाळी म्हणजे जोपर्यंत जसं विक्रांतभाईंनी सांगितलं की सूर्यकिरण आहेत तोपर्यंत हा प्रचार चालू राहणार आहे. आणि याच पद्धतीनं ओठवणे गावामध्ये पूर्णपणे घरोघरी जे राहिलेली घरं आहेत, राहिलेले ज्या वाडी वस्ती आहेत तिकडे जाऊन या प्रचाराची आजची इथली तरी या गावातली सांगता आहे. बाहेर प्रचारासाठी कार्यकर्ते वाट बघतायत आणि मॅडमना आम्ही थांबवून ठेवलेलं आहे आमच्यासोबत थोड्याशा चर्चा करण्यासाठी, काही महत्वाची संवाद साधायचा आहे आपल्याला. मॅडम, पूर्वी तुम्ही सरपंच होता आणि आता पंचायत समिती चराटा मधून तुम्ही निवडणूक लढवत आहे, तर साधारणपणे ह्या भागातले काय प्रश्न महत्वाचे वाटतात तुम्हाला, की कशा पद्धतीनं आपण आता निवडून जाणार, त्यानंतर आपण पहिल्यांदा या प्रश्नांना सुरुवात करायची आहे? गावातले म्हणजे सर्वसामान्य माणसं असतात आमच्यासारखे, त्यांचे बरेच प्रश्न असतात दैनंदिन जीवनात. म्हणजे शाळेतली मुलं असतात, त्यांचे दाखले वगैरे ही सगळी कामं आम्ही करतो. ॲटलिस्ट म्हणजे कोणाचे म्हणजे पेन्शन प्रकरण म्हणा, इतर म्हणजे काही ज्या त्यांना आवश्यक असतात जीवन जगताना, प्रत्येक गोष्टीवर आमचं लक्ष असतं. आणि सरपंच असताना बऱ्याच गोष्टी आढळल्या, म्हणजे रस्ते, वीज, पाणी सगळ्या गोष्टींबरोबर लोकांना दैनंदिन जीवनात ज्या ज्या मूलभूत सुविधा पाहिजेत त्या दृष्टीने पण लोक आमच्याकडे बघतात. आता एका शाळा वगैरे कॉलेज वगैरे सुरू झाली की लोक पहिल्यांदा दाखल्यासाठी म्हणजे काय काय लागणार ते पहिल्यांदा आमच्याचकडे येतात. म्हणजे माझे मिस्टर त्याच्यात चांगलेच पारंगत आहेत, त्याच्यामुळे आम्हाला तो जास्त अनुभव आहे ह्या विषयाचा. आणि पुन्हा लोकांना लागणाऱ्या समजा एखाद्या विधवा असेल, निराधार महिला असेल, मग त्यांना जे शासनाच्या स्कीम आहेत त्या बऱ्यापैकी आमच्याकडे असतात. आम्ही दीपकबाईंचे कार्यकर्ते असल्यामुळे आणि त्याच्यापर्यंत आम्ही त्या सुविधा पोहोचवतो. जवळजवळ 140 लाभार्थ्यांना आम्ही लाभ दिलेला आहे त्या माध्यमातून, दीपकबाईंच्या माध्यमातून वगैरे. त्यामुळे बऱ्यापैकी अनुभव आहे ते लोकांपर्यंत पोहोचायचा. तुम्ही आता बघितलं असेल आमच्याबरोबर फिरताना, म्हणजे लोकांचा चांगला प्रतिसाद आहे मला लक्षात. म्हणजे लोक स्वतःहूनच आम्हाला सांगायचे, तुम्ही मॅडम पंचायत समितीला राहा. म्हणजे जेव्हापासून आमचे ग्रामपंचायत इलेक्शन झालं त्याच्यानंतर लोकांनीच आम्हाला सांगितलं, तुम्ही मॅडम पंचायत समितीला ओपन पडलेला आहे महिला, तुम्ही राहा. तसं माझ्या चराट्यातून म्हणजे जे बाळू वाळके वगैरे जे माझे सरपंच आहेत किंवा राजू कुबल यांच्यासारखे जे माझे भाऊ आहेत, त्यांनी पण मला त्यावेळी सांगितलं होतं, स्वप्ना तू उभी राहा, आम्ही तुझ्या मागे आहोत. त्याप्रमाणे त्यांनी पण शब्द पाळला. ते आजपर्यंत माझ्या मागे आहेत. तुम्ही बघितला जातं चराट्याची सगळी मंडळी माझ्या बाहेरची ते पोच झालेली आहे उठवण्यात माझ्या प्रचाराला. तसं काही मला जास्त आव्हान वगैरे वाटत नाही. साधारणपणे मी सकाळपासून बघतो प्रचाराच्या जे काही आपले कार्यकर्ते जमा झालेले आहेत त्याच्यामध्ये युवक आहेत, त्याच्यामध्ये महिला मोठ्या संख्येनं आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, अगदी वय झालेले सुद्धा काही महिला. हे कसं तुम्ही जुळजुळून आणतात कार्यकर्त्यांचं? काय नाही, फक्त एक फोन केला ना म्हणजे त्यांच्या लोकांच्या मनामनातच बसलेला आहे. म्हणजे उमेश गावकर, कर्षा गावकर म्हणजे काम करणाऱ्या व्यक्ती, एक फोन गेला ना की कार्यकर्ते माझे मंडळी सगळे हजर असतात. हे पण आमच्या घरातले जे माझे पुतणे वगैरे आहेत ते सगळे युवा आहेत, त्यामुळे त्यांचे वर्ग मित्र, माझे मुलगे दोन्ही युवा असल्यामुळे त्यांची मित्रमैत्रिणी वगैरे सगळे ऍटलिस्ट सगळ्यांची कामं वगैरे शासकीय दाखले वगैरे सगळंच आमच्याकडे असतं.
आलं लक्षात. तुम्ही आमच्याकडे बघाल ना तर पूर्ण गावातल्या लोकांचे फोटो आमच्याकडे असणार. सगळं म्हणजे समाजकार्यातच आहे. त्यामुळे काही कठीणच वाटत नाही. एक फोन केला की सगळे कार्यकर्ते हजर असतात. जिल्हा परिषद माझगाव गटातनं आज विक्रांतभाई सावंत यांच्यासारखा एक तरुण कार्यकर्ता की ज्याच्या पाठीमागे एक मोठी राजकीय परंपरा आहे, विकासभाई सावंत असतील किंवा भाईसाहेब सावंत असतील, अशी एक परंपरा आहे. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल की कशा पद्धतीने या उमेदवारामुळे वातावरण इथलं बदलले असं? नाही, विक्रांतभाई आता राजकारणात उतरले, पण ह्याच्यापूर्वी त्यांनी युवामध्ये एक वेगळंच वातावरण तयार केलेलं आहे. म्हणजे काही कार्यक्रम असू दे, काही असू दे, विक्रांत साहेब आमच्या कार्यक्रमाला हजर असतात आवर्जून. त्यांना एक ओढच आहे, परंपरागत त्यांच्यात ओढ आहे लोकांना सामावून घेण्याची, बोलण्याची, आदराची, सगळ्यांची त्यांच्यात एक ठसा आहे जे उमटवतात ते सगळीकडे. त्याच्यामुळे त्यांनाही काही कठीण नाही. आलं लक्षात. म्हणजे आमचे हे जे युवा मंडळी आहेत ना, माझे मुलाचे जे मित्र आहेत, त्यांना विक्रांतभाई एकदम म्हणजे त्यांचं आदर्श स्थान आहे. साधारण निकाल काय लागेल असं तुम्हाला वाटतं? तुमचा अंदाज काय? निकाल म्हणजे आमचा विजय निश्चितच आहे, प्रश्नच नाही. तुम्ही आता बघितलं सगळी सकाळपासूनची परिस्थिती. त्यामुळे माझ्या माहेराहून माणसं माझ्या गावात हजर झाली आहे. आणि सरमळे आमचं लगतचं गाव आहे, तिथे आमचे पत्रकार आहेत, म्हणजे ती त्यांची बरेच कामं सुरू असतात फोनवर म्हणा, वैयक्तिक व्यक्तिशः सगळ्यांना. त्यामुळे मला काही कठीण नाही वाटत. म्हणूनच मी पंचायत समितीला उतरले, तालुका स्तरावर जायला ह्या सगळ्यांच्या पाठीमागे. उठवणे गावामध्ये आपण विक्रांत सावंत यांच्या प्रचारासाठी आज इकडे आलेलो आहोत. उठवणे हे जे गाव आहे त्यामध्ये दशावतारी कलाकारांची संख्या खूप मोठी आहे आणि एकूणच हे जे लोकप्रतिनिधी किंवा राजकीय नेते इथे येतात किंवा या लोकांशी संपर्कात आहेत, तर त्यांच्याकडनं खरंच दशावतारी कलाकारांचे प्रश्न समजून घेतले जातात का, ते सोडवले जातात का? तर या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत प्रमोद गावकर आहेत की जे जवळजवळ 20 वर्ष 2 दशकं दशावतारी कलाकार म्हणून या परिसरामध्ये कार्यरत आहेत. गोव्यात किंवा इतर ठिकाणी पण ते जातात. तर प्रमोदजी, तुमचं खूप खूप स्वागत. साधारणपणे हा सगळा जो निवडणुकीचा माहोल असतो किंवा त्यानंतर राजकीय नेते येतात, एकूण दशावतारी कलाकारांच्या समस्या ज्या पूर्वी काही होत्या, तुम्ही 20 वर्षापासून हे बघता, अलीकडच्या काळामध्ये काही त्यात बदल झालेला दिसतोय का? आता बदल खूप झालेला आहे. म्हणजे पहिल्यांदा काय होतं, दशावतार म्हणजे कोरोनाच्या काळाच्या आधी दशावतार होता, पण त्याला प्रसार माध्यम नव्हतं, म्हणजे प्रत्येकापर्यंत तो पोचला नव्हता. आता कोरोना नंतर प्रसार माध्यम जास्त झाले, त्याच्यामुळे प्रत्येकाच्या घरात तो दशावतार पोचला आणि प्रत्येकाला तो आता आवडायला लागला आहे. म्हणजे काही काळ असा आलेला की बाबा दशावतार हा बंदच होणार, पण नाही. ह्या लोकांनी सगळ्यांनी ज्यावेळी आम्हाला सहकार्य केलं, त्याच्यातनं आता बऱ्यापैकी दशावतार आता उदयाला आलाय असं मी म्हणतोय आणि लोकांपर्यंत बरा पोचला आणि लोकांना तो आता आवडला आहे. आणि आता राजकीय याच्यातनं जर बघायला गेलं तर आमच्या खूप काही समस्या. आता दशावतार म्हटल्यानंतर आमचं मानधन हे तटपुंजे आहे, त्याच्यावरती आमचं कुटुंब चालेल असं नाही आहे. मग आम्ही एक काय करतो बाबा, त्याच्यामध्ये एक आमचा आनंद आणि लोकांना आमच्या आनंदात लोकांचं जो मनोरंजन हे आम्ही तिथे बघतो. आम्ही आमच्या कलेचं अजिबात मानधन घेत नाही, आम्ही त्याला वेळ देतो, त्याचं आम्हाला मानधन, ते पण सुद्धा आमचं तटपुंजे आहे. मग त्या मानधनात आमचं जिथे आम्ही कार्यरत असतो तिथे आमचं वेशभूषा म्हणा किंवा रंगकाम म्हणा हे स्वतःला आम्हाला घ्यावं लागतं. मग त्या आमच्या जे मानधन होतं ना त्याच्यात ते आम्हाला शक्य होत नाही. म्हणून आम्ही शासनापर्यंत आमचा जो लोकाश्रय आम्हाला होता, म्हणजे लोकांचं आम्हाला सहकार्य होतं, आम्हाला राज्याचं सहकार्य नव्हतं. म्हणून काही आमच्या समस्या आमचे जुने जाणते कलाकार घेऊन तिथपर्यंत गेले, त्याच्यासाठी खूप फेऱ्या मारल्या, राजकीय पक्षांपर्यंत पोचवलं आणि आम्हाला काहीतरी थोडंफार त्याच्यातनं मिळावं असं त्यांच्यापर्यंत आम्ही मत मांडलंय. आता बघूया कितपर्यंत होते ते बघूया. आणि ते करून सुद्धा काही आता ही आमची मंडळ आहे, थोडीफार एक पारंपरिक 9 मंडळ आणि आता नवीन मंडळ झाले, तेव्हा काही शासनाने आम्हाला गाड्या पण दिलेल्या आहेत आम्हाला काही मंडळांना, आणि पुढे आमच्या इतर मंडळ आहेत त्यांनाही मिळतील. मी जिथे हेळेकर दशावतार मध्ये काम करतो त्या मंडळाला गाडी आम्हाला मिळालेली आहे, असं आहे. आणि याच्यातनं आमचा एक हे दशावतारासाठी आणि चांगले दिवस चांगले यावे असं एक माझं मत आहे. साधारणपणे आता विक्रांतभाईंचं इकडे झेडपीमध्ये सुरू आहे, प्रचार सुरू आहे आणि या सगळ्या गोष्टीमध्ये त्यांच्या घराण्याला जी परंपरा आहे, विकासभाई असतील किंवा भैयासाहेब असतील, यांच्याबद्दलच्या काही आठवणी तुम्हाला सांगता येतील का या संदर्भातल्या?
हो, त्यांच्याने विकासभाई सावंतांनी सुद्धा बऱ्यापार या दशावतार कलेसाठी सुद्धा त्यांनी सहकार्य केलं आहे. म्हणजे कुठे थोडेफार महोत्सव भरणे किंवा काय करणे असं पण त्यांनी आम्हाला मार्गदर्शन म्हणजे त्यावेळी सहकार्य केलं. आणि आता भाई राहिलेच आहेत त्यांचे मुलगे, मग त्यांच्याकडनं सुद्धा काही आमच्या अपेक्षा आहेत असं. आणि आम्ही आमचा जो सावंतवाडी तालुका आहे त्याच्यात पण आम्ही आमचा संघ निर्माण केला आहे. आमची एकजूट समिती काढली आहे आमच्या दशावतार म्हणजे सावंतवाडी संघात आहे. मग त्यांचं आम्हाला सहकार्य बरंच होईल अशी मी आशा धरतो. काय साधारण अपेक्षा असतील तुमच्या? अपेक्षा म्हणजे असंच की आता बघायला गेलं तर जे ऑर्केस्ट्रा वगैरे म्हणतात त्याला बराच खर्च करून त्याला लाईट्स म्हणा किंवा साऊंड सिस्टीम भरपूर देतात. पण आमचा दशावतार असा आहे तिथे आम्ही आमचं नाही म्हणता नेपथ्य नाही किंवा काहीच नाही असं म्हणजे एक बाकडा 2 माईक ह्याच्यावरच आमचं सगळं चालतंय. मग आम्हाला हवी तशी जी काय साऊंड सिस्टीम म्हणा किंवा काय ते आम्हाला अजून मिळत नाही. मग आमची एक इच्छा आहे की बाबा चांगले त्याला साऊंड सिस्टीम मिळावी आणि चांगलं त्याला त्या बाबतीत सहकार्य मिळावं असं एक माझं पण मत आहे. आणि माझंच नाही प्रत्येक कलाकाराचं आहे. कारण आम्ही दशावतारी असे आहोत की आमचा इथनं आवाज येत नाही तर आमचा बिंबीच्या देठापासून काढावा लागतो आणि तो शेवटच्यापर्यंत पोचावा लागतो. एका वेळी अशी परिस्थिती येते की लाईट सुद्धा नसते. तो जो आम्हाला साऊंड सिस्टीम देतात त्याचा माईकचा आवाज पण सुद्धा येत नाही. म्हणजे तो आपण जे बोलतो लोकांपर्यंत जावं आणि ते आम्ही बिंबीच्या देठापासून आवाज काढून तो लोकांपर्यंत पोचवतो असं आहे आमचं. मग या भविष्यात आम्हाला असं म्हणजे बाबा जसं तुम्ही ऑर्केस्ट्रा किंवा गावानी मंडळ करून जसं त्यांना सहकार तसं आम्हाला दशावताराला सुद्धा अजून तुम्ही करा. दुपारनंतर आता पुन्हा एकदा प्रचाराला सुरुवात झालेली आहे. आता जाधववाडीपासून या प्रचाराला सुरुवात झालेली आहे आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते या पूर्ण प्रचारामध्ये सहभागी होत आहेत. आपण पाहूया कशा पद्धतीनं आता इथून पुढचा प्रचार चालू होतो. अनेकदा असं होतं की गर्दीच्या ठिकाणी उमेदवार प्रचाराला जातात, पण ओटवणे हा परिसर असा आहे की जिथे अगदी वाड्यांचं हे गाव आहे आणि खूप लांब लांब असे वाडी आहेत. त्याचबरोबर एखादं दुसरं घर असं दिसतं, बाकीच्या ठिकाणी सुनसान अशी हे आहे. पण तरीसुद्धा विक्रांतबाई आपल्या कार्यकर्त्यांसह आपल्या सहकारी उमेदवारांसह अशा ठिकाणी स्वतः या सगळ्या धुळीच्या रस्त्यातून किंवा चालत असे या प्रचारासाठी जात आहेत आणि प्रत्येक घरात जाऊन आपला प्रचार महायुतीचा प्रचार करत आहेत, महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. दिवसभराचा प्रचार आणि काही महत्त्वाच्या गाठीभेटी असा एक महत्त्वाचा टप्पा पार केल्यानंतर संध्याकाळच्या वेळेस विक्रांतभाईंची जी मिटिंग होती ती ओटवणीतल्या गवळीवाड्यामधल्या श्रीकृष्ण मंदिरामध्ये जस्ट त्यांचं आता आगमन झालेलं आहे. कार्यकर्ते जमलेले आहेत, तिथले नागरिक जमलेले आहेत, महिला मोठ्या संख्येने जमलेल्या आहेत आणि आता या सर्वांची एकूणच या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची मिटिंग होणार आहे. त्या मिटिंगला विक्रांतभाई संबोधित करत आहेत.
कितीही महत्त्वाचं काम असलं तरी जो नेता असतो त्या नेत्याला सगळ्यात महत्त्वाचा असतो तो आपल्या कार्यकर्त्याच्या घरातला वाढदिवस, मग तो कुणाचाही असेल. असाच वाढदिवस साजरा करण्यासाठी आज विक्रांत भाई थांबलेले आहेत ओटवणे गावामध्ये. आज दिवसभर इथं त्यांनी प्रचार केलेला आहे आणि प्रचाराच्या धामधुमीत सुद्धा अगदी कार्यकर्त्याच्या प्रेमाखातर त्यांनी या वाढदिवसाला इथं उपस्थित राहून तर आणखीन एका कार्यकर्त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी ते पुढे निघणार आहे. आमचे कॉलेजपासूनचे जे मित्र आणि आज जिल्हा परिषदचे उमेदवार विक्रांत सावंत आज इथे माझ्या खास वाढदिवसानिमित्त आज इथे उपस्थित राहून मला इथे शुभेच्छा दिल्या, त्याबद्दल मी विक्रांत सावंतचे खूप खूप आभार मानेन. आयुष्यभर ज्या ज्या राजकारण असेल किंवा विक्रांतसाठी कुठच्याही विषयाला काय असेल त्यासाठी मी विक्रांतच्या खंबीरपणे पाठी आणि सोबत राहीनच. आज गेली कित्येक वर्ष आम्ही विक्रांत सावंत आणि आमचे सर्व मित्रमंडळी ज्या ज्यावेळी मराठा समाजाचे काम असेल किंवा कुठचेही उपक्रम असेल विक्रांत सावंत यांचे, जेव्हा आम्ही विक्रांत सावंतने हाक मारली तेव्हा आम्ही सर्व त्यांच्या पाठीशी असतो आणि यापुढे त्यांच्यावर आम्ही सोबत राहणार. आणि येणाऱ्या आता 5-7 तारीखला निवडणुकीमध्ये माझगाव जिल्हा परिषदसाठी आमचे विक्रांत सावंत उमेदवार म्हणून उभे राहिलेत, त्यासाठी त्यांना आज भरघोस मताने निवडून येण्यासाठी जे 6 गाव आमचे आहेत त्या 6 गावामध्ये आम्ही चांगल्या प्रकारे त्यांच्यासाठी प्रतिसाद देण्यासाठी आम्ही त्यांना सहकार्य करणार आणि ते नक्कीच निवडून येतील. आणि एवढंच सांगेन की जास्तीत जास्त लीडने कसे निवडून येणार आणि आपले जिल्हा परिषद अध्यक्षपदावर बसणार यासाठी आम्ही सर्वजण इथे पण प्रयत्न करणार. आणि यासाठी पुन्हा एकदा विक्रांत सावंत माझ्या वाढदिवसानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या, त्या पुन्हा त्यांचे खूप खूप आभार माने. ओटवणे गावात दिवसभर सकाळपासून घर टू घर प्रचार करून संध्याकाळी 2 ठिकाणी वाढदिवस साजरे करून आज विक्रांत सर परत निघालेत उद्याच्या तयारीसाठी. तर आपण दिवसभर त्यांनी कशा पद्धतीने प्रचार केला आणि मतदारांचा त्यांना कसा रिस्पॉन्स मिळाला याबाबत त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, कसा रिस्पॉन्स सकाळपासून आहे? ओटवणे गावात आपण 10 वाजता प्रचार सुरू केला साहेब. ना भूतो ना भविष्य असा तो प्रचार झाला आणि 150 पेक्षा जास्त लोक होती आणि तो संध्याकाळी आपण 8 वाजता संपवला. व तो संपवून आपण इथे गुणाजी गावडे साहेबांचा वाढदिवस होता, गावडे साहेबांच्या वाढदिवसासाठी पोहोचलो. आणि ते टोक उठवणे आणि हे टोक व्यक्ती जरी असेल तरी आपण आपलं कर्तव्य पुरं करावं, कारण आपल्याला जनतेचा जो आशीर्वाद मिळतोय तो लाख मौलाचा आहे हे समजणारा मी एक कार्यकर्ता आहे. त्यामुळे तब्येत किती खराब असू दे तोपर्यंत पोहोचायचं, कारण हीच ती वेळ आहे जिथे आपल्याला लढायला पाहिजे. खूप छान रिस्पॉन्स लोकांचा. तुम्ही विकासबाईंच्या प्रचाराच्या काही पद्धती बघितल्या असतील किंवा तुम्ही सकाळपासून जे मला सांगताय की ओल्ड स्कूल, तर नेमकं काय हा प्रकार असतो? ओल्ड स्कूल पॉलिटिक्स मध्ये आताच्या काळात जिथे रॅल्या काढल्या जातात, जिथे एक माणूस एखाद्या जीपवर उभा राहतो, हात दाखवतो किंवा लोक पैशाने विकत घेतली जातात, अशा ठिकाणी ओल्ड स्कूल पॉलिटिक्स म्हणजे जिथे तुम्ही स्वतः त्यांच्या उमऱ्यावर जाऊन त्यांच्याशी तो संवाद साधणं, त्यांना आपलंसं करून घेणं, त्यांना आपला विश्वास संपादन करणं आणि त्यांच्या अडीअडचणी समजून घेणं. लोक हे करत नाही कारण समोरनं फटकरून एखादा आवाज येतो. आज 28 ते 30-32 वर्षाची मुलं ज्यांना ते रक्त सळसळत असतं, त्यांचे प्रश्न असतात, त्या प्रश्नाला कोणाला सामोरं जायचं नसतं. पण आम्ही ओल्ड स्कूल पॉलिटिक्स मध्ये बिलीव्ह करतो, जिथे आम्ही प्रोसेसवर ध्यान देतो. जनतेपर्यंत पोहोचणं, त्यांच्यातले जे प्रश्न आहेत हे तेव्हाच बाहेर वाचा निघणार जेव्हा मी त्यांच्या घरी जाणार, त्यांच्या घरात जाणार, त्यांच्या एरियामध्ये. बरोबर. तो आपल्या काका, मामा, मामी आणि माझ्या भावंडाने आपल्या वाड्यातल्या मुलांमध्ये उठून नक्की मला प्रश्न विचारू शकणार. तेच जर मी त्याला इथलं एकटे येऊन माझ्या घरी विचारतो, त्याला ते विचारतं. त्यामुळे हे ओल्ड स्कूल पॉलिटिक्स आहे की ज्यांचं घरकुल योजनेत घर आहे अशी आम्ही सगळं जोट डाऊन केलेलं आहे, नोट डाऊन केलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचं काम कधी, कसं आणि काय सुरू होणार ह्याच्या बाबतीत सुद्धा आमचं नियोजन ऑलरेडी आहे. तो डेटा आमच्याकडे रॉ डेटा मिळतोय जो आम्ही रस्त्यावर फिरतोय.
मला तिकडचे सरपंच असतात, उपसरपंच असतात, मग ते सांगतात साहेब यांचं आम्ही घरकुल योजनेत टाकलंय, ते सर्वप्रथम तुम्ही करून द्यायचं. आम्ही 100% करणार, एवढं नक्की. एक मुद्दा मगाशी चर्चा करताना तुम्ही मला फार महत्वाचं सांगितलं की काही गोष्टी ह्या आपण आपल्या पद्धतीने आपल्या स्वभावानुसार केल्या पाहिजेत, आपल्याला जे वाटतं ते आपण करायला पाहिजे. आणि तीच गोष्ट नेमकी विकासबाईंचं राजकारण असेल किंवा हे पूर्णपणे एका मार्गाने निघालं होतं. त्यांना प्रवाहाच्या विरोधात पोहणं किंवा हे या गोष्टी जमल्या नाहीत. पण तुमच्या एकूण व्यक्तिमत्वाकडे बघितलं की असं वाटतं की या काही गोष्टी चांगल्या पद्धतीनं घडतील. आणि आता एक तर तुम्ही शिक्षण क्षेत्र सोडून राजकारणामध्ये प्रवेश केलेलाच आहे. आणि जसं की आता याने गुणाजीने सांगितलं की जिल्हा परिषद अध्यक्ष बनवण्यापर्यंत म्हणजे इतके जर कार्यकर्ते तुमचे जर तुमच्या पाठीशी आहेत ठामपणे, तर कसं वाटतं की यापुढचा तुमचा मार्ग कसा असेल राजकारणातला? त्यांची इच्छा असं काहीतरी असणं हे साहजिक आहे, कारण त्या सगळ्यांना वाटतंय की इतकी मतं मिळणार असं होणार. पण साहेब तुम्हाला खरोखर सांगतो, आम्ही सगळी मनशा ठेवून बाहेर नाही पडलो. मी ऑलरेडी सावंतवाडीच्या भौगोलिक परिस्थितीप्रमाणे केंद्रबिंदू तळ्याच्या मध्ये माझी संस्था आहे. मला आमदार व्हायची गरज नाही त्या गोष्टीसाठी. मी ऑलरेडी सावंतवाडीत फिरतो, जनतेचं प्रेम हे घेऊन फिरतो, लक्षात घ्या. त्यामुळे मला त्या गोष्टीचा स्वार्थ किंवा मला अध्यक्षपद मिळावं ह्या सगळ्या गोष्टी मी कधी विचार नाही केला. पण सन्मान्य नारायण राणे साहेबांचा, सन्मान्य पालकमंत्री नितेश राणे साहेबांचा आणि रवींद्रजी चव्हाण साहेबांचा विचार, भाजपाचा विचार लोकांपर्यंत नेणं, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांच्यासाठी उभं राहणं, हा एवढंच काम करायचं आहे साहेब आम्हाला. त्याच्या पलीकडे आम्हाला जे काही हे अध्यक्षपद आणि सगळे सांगतात, मी ऑलरेडी सर्वात मोठ्या संस्थेचा अध्यक्ष आहे आणि तिथे कार्यरत असताना मला खूप छान वाटतं काम करायला, लक्षात घ्या. कारण तिकडे इलेक्शन नसतात, तिथे आम्ही 24 तास आयुष्यभर अटी असतो, असं आहे. साधारणपणे तुम्ही या संपूर्ण मतदारसंघाचा अभ्यास केला असेल माझगावचा, तर त्याच्यामध्ये आपल्याला कुठले साधारणपणे 5 विकास कामं जी आहेत प्राधान्यक्रमाने आपल्याला करायची आहेत, अशी कुठली तुमच्या समोर आहेत? साहेब बेसिक गोष्टी अजून आहेत. कुठे कुठे पाणी नाही आहे चराठ्यामध्ये, कुठे कुठे रस्ते नाहीत, कुठे कुठे स्ट्रीट लाईट्स नाहीत, ह्या गोष्टी आहे. पण मी या सगळ्यांना सांगतो, पंचायत समिती म्हणजे ताडपत्री असं या लोकांनी एक डोक्यात धरले. त्याच्या पलीकडे जाऊन सुद्धा पंचायत समितीमध्ये खूप काय करू शकतो, जिल्हा परिषदमध्ये खूप काय करू शकतो. आणि हे मला वाटतं आमच्या एज्युकेशनमुळे, आमच्या विचारधारामुळे आणि सन्मान्य नितेशजी राणे आणि सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेबांचा विश्वास जो आमच्यावर आहे, त्याच्यामुळे आम्ही 100% या सगळ्या गोष्टी पार करू शकतो ही मला पूर्णतः खात्री आहे. आज दिवसभरात आपण बऱ्याचदा बोललो आणि बऱ्याचदा तुमच्या तोंडून असं म्हणजे जाहीर प्रचारात सुद्धा असं निघालं की हे 500 रुपये देऊन माणसं आणलेली नाहीयेत. हे कुणाचं श्रेय, कुणाचं कौशल्य? हे सगळं माझ्या घराण्याचं श्रेय आहे. हे सन्मान्य नारायणरावजी राणे साहेबांनी जे काही आज माणसं जोडली, सन्मान्य दीपक भाईंनी जी काय माणसं जोडली, ती या 2 पक्षाचे कार्यकर्ते तिथे उपस्थित होते. मी बीजेपी पक्षात 3 महिन्यापूर्वीच आलोय, त्यामुळे माझं काही याच्यात कार्य नाहीये. ही माझ्या प्रेमापोटी आलेले माझा परिवार, बीजेपीच्या प्रेमापोटी आलेले बीजेपीची माणसं आणि शिवसेनेच्या प्रेमापोटी आलेली शिवसेनेची माणसं होती. तर मी असं म्हणेन, सन्मान्य नारायणरावजी राणे साहेब असतील, सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब असतील, नितेशजी असतील आणि निलेशजी असतील, दीपक भाई असतील, या सगळ्यांनी जे काय आपल्या पक्षासाठी काम केलंय त्याचीच प्रचिती, माझ्या घराण्याने जे 3 पिढी काम केलंय त्याची प्रचिती मला या इलेक्शनमध्ये मिळते, नक्कीच मिळते. साधारणपणे बऱ्याच ठिकाणी असं कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही मताधिक्याचा एक विक्रम करू किंवा जास्त सर्वाधिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदान आमच्याकडे होणार आहे. बरोबर. तर तुम्हाला काय वाटतं? तो एक त्यांचा ढोबळ विश्वास आहे आणि मला असं वाटतं की याच्यावर चर्चा करणं व्यर्थ आहे. मी जसं सांगितलं की आम्ही प्रोसेसवर ध्यान देणारी माणसं आहोत. साहेब तुम्ही माझ्यासोबत सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी आता मला वाटतं 9:30 झालेत, आपण घरच्या दिशेला आहोत. तब्बल 12 तास झालेत आपण बाहेर आहोत आणि तुम्ही मला पाहिलात. जर खरोखरच ही सीट अशी सुटणारी असती तर मी घरी बसलो असतो. मला गरज नव्हती. काय 200 मतं कमी पडली असती, असं हा दिवस प्रचार नाही केला तर 800,000 मतं कमी पडली असती, पण मतं तर 100% पडली असती. म्हणून मला असं वाटतं की आम्ही प्रोसेसवर ध्यान देणारे लोक आहोत. आम्ही या गोष्टीवर ध्यान देणारे लोक आहोत की आम्हाला जनतेपर्यंत पोहोचायचं आहे. विक्रांत सावंत कोण आहे हे त्यांना कळणं गरजेचं आहे आणि हा किती कामाचा माणूस आहे हे तितकंच कळणं गरजेचं आहे. हे त्याच्या मागचं कारण आहे.
गेल्या काही दिवसाच्या प्रचारामुळं किंवा जो प्रचाराचा ताण आलेला आहे त्याच्यामुळे तुमची तब्येत बिघडलेली आहे. आज दिवसभरात अनेक कार्यकर्ते तुम्हाला सांगतात की डॉक्टरकडे जाणार का, डॉक्टरकडे जाणार का. तुम्ही खरंच डॉक्टरकडे जाणार? मी त्यांना लपवून अजून गेलो नाहीये कारण डॉक्टरकडे गेलो तर तुम्हाला एक दिवस तरी आराम करायचा ना. आणि हे 6 दिवस मी कुठेच आराम हा शब्द माझ्या डिक्शनरीतनं डिलीट केलेला आहे. आणि तुम्ही पाहतात माझा आवाज किंवा माझी तब्येत सकाळपासून अशीच आहे. पण रिस्पॉन्स जेव्हा मी फील्डवर उतरतो आणि तेव्हा जे आमचे पाय चालतात ते बघून ही 150 लोक आणि उत्स्फूर्तपणे थांबतात. लक्षात घ्या, हे नक्की आहे. विक्रांतजींनी आज दिवसभर इतक्या संपूर्ण बारकाईनं अभ्यासपूर्वक आणि कार्यकर्त्यांना सांभाळत इतका चांगला प्रचार केला आणि त्यांची तब्येत ठीक नसताना सुद्धा त्यांनी या सगळ्या गोष्टीवर खूप चांगल्या पद्धतीनं त्यांचं रिलेशन त्यांनी मेंटेन केलेलं आहे. आणि ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांना विश्वास वाटतो की मताधिक्याचा विक्रम होईल, त्यांना वाटत नसला तरी सुद्धा कार्यकर्ते हे ते विक्रम घडवणारे कार्यकर्ते आहेत. त्यामुळे आपण त्यांना ती हे करूया, त्यांना सन्मान करूया त्यांचा. थँक्यू सर, थँक्यू सो मच. दिवसभराचा प्रचाराचा संपूर्ण दौरा संपवून विक्रांत सर आता घरी आलेले आहेत. त्यांची तब्येत बरी नसल्यामुळं ते आता आज विश्रांती घेणार आहेत. पण जनरली ते याच वेळेस घरी येतात आणि विश्रांती घेतात, त्यानंतर हलकासा आहार घेतात. पण आज त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळं आज ते आहार घेणार नाही आहेत. आणि जसं आपण म्हणतो की सकाळी लवकर उठून त्यांना प्रचाराला जायचं असतं, त्यामुळे त्याचं नियोजन आणि या सगळ्या गोष्टी सुरू होतात. पण त्याचा फारसा काही कार्यकर्त्यांचा गोतावळा किंवा रात्री उशिरापर्यंत प्रचार करणं, त्याच्यावर काम करणं असल्या गोष्टी त्यांच्याकडे नसतात. ते पूर्णपणे शिस्तबद्ध रीतीनं या सगळ्या गोष्टीवर काम करतात. जेव्हा मी त्यांच्याशी प्रत्येक वेळी बोललो, प्रत्येक वेळी त्यांनी सांगितलं की असं काही इतर उमेदवारांसारखं उशिरापर्यंत जागणं किंवा काही ठिकाणी काही भेटीगाठी रात्री अपरात्री देणं असे प्रकार अजिबात होत नाहीत. अत्यंत शिस्तबद्ध रीतीनं त्यांचा प्रचार सुरू आहे. आणि आजचा सगळा प्रचार संपवून ते आता विश्रांतीसाठी आपल्या निवासस्थानी पोचलेले आहेत.